CSR ची जेव्हा आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा आपल्याला हे देखील जाणून घ्यावं लागेल की पाठीमागच्या काही वर्षांमध्ये CSR किती प्रमाणात खर्च झालेला आहे आणि त्याची आकडेवारी काय आहे। आता सध्या जी आकडेवारी उपलब्ध आहे ती 2017-18 ते 21-22 या वर्षांसाठीची आकडेवारी उपलब्ध आहे आणि त्या आकडेवारीनुसार आपल्याला असं लक्षात येतं की मोठ्या प्रमाणात CSR खर्च केला जात आहे। आता तो किती आकडा आहे हे आपण बघूयात। जर आपण वर्षनिहाय 2017-18 ते 21-22 या आर्थिक वर्षांमध्ये किती CSR खर्च झाला हे जर पाहिलं तर असं आपल्या लक्षात येईल की 2017-18 साली साधारणतः 17,000 करोड रुपये 17,000 करोड रुपये खर्च झालेले होते अख्ख्या भारत देशामध्ये। त्यानंतर तीच आकडेवारी 2018-19 ला 20,000 करोड पेक्षा 20,000 करोडच्या पुढे गेलेली आहे। त्यानंतर 19-20 ला ती 24,000 करोड रुपये झालेली आहे। त्यानंतर 20-21 ला 26,000 करोड रुपये झालेली आहे आणि आज 21-22 ला जी आकडेवारी उपलब्ध आहे ती साधारणतः 26,200 कोटी रुपये। जर आपण पाहिलं तर हा जो आलेख आहे तो चढता आलेख आहे आणि अशा पद्धतीनं बघितलं तर दिवसेंदिवस CSR चा निधी आपल्या देशामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे। यावरून काय लक्षात येतं तर आपल्या देशामध्ये ज्या कंपन्या आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात CSR मध्ये पैसे खर्च करताना आपल्याला दिसत आहेत। सरकारने हे बंधनकारक केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या नवनवीन कंपन्या सुद्धा येत आहेत त्या सुद्धा कंपन्या लगेच आपल्या CSR च्या माध्यमातून पैसे खर्च करण्यासाठी पात्र होताना आपल्याला दिसत आहेत। याचा अर्थच असा आहे की येणाऱ्या काळात CSR हा निधी संकलनाचा किंवा सामाजिक उपक्रमासाठी निधी उभारणीचा एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय असणार आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी CSR बद्दलची माहिती जाणून घेतली पाहिजे। आता मी जी माहिती सांगितली आता ती 2017-18 ते 21-22 या वर्षाची होती। या वर्षांमध्ये जो CSR खर्च झाला त्याची होती। आता आपण आर्थिक वर्ष 2021-22 या एकट्या वर्षामध्ये किती पैसे खर्च झाले, किती कंपन्या CSR साठी पात्र होत्या या सगळ्या गोष्टींची आपण माहिती जाणून घेणार आहोत। यापूर्वी जी आपण माहिती पाहिली ती सन 2017-18 ते 21-22 या आर्थिक वर्षांमध्ये जो CSR चा निधी खर्च झाला त्याविषयीची होती। फक्त 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये CSR चा खर्च किती झाला, किती कंपन्या CSR चा निधी खर्च करण्यासाठी पात्र होत्या याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता 2021-22 या एका आर्थिक वर्षामध्ये 19,000 कंपन्या या CSR साठी पात्र होत्या। देशातल्या 19,000 कंपन्यांना CSR च्या माध्यमातून पैसे खर्च करणं यासाठी त्या पात्र झालेल्या होत्या आणि एकूण CSR ची रक्कम किती होती तर 26,278.71 कोटी रुपये। इथं कोटी रुपये असं म्हटलंय, 26,278 कोटी रुपये एवढी अमाउंट फक्त एका वर्षामध्ये CSR च्या माध्यमातून खर्च झालेली आहे। मित्र हो, याच्यावरून आपल्या लक्षात येतं की दिवसेंदिवस CSR च्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी वाढतच निघालेला आहे। या CSR च्या निधीच्या माध्यमातून एकूण 40 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध प्रकल्प राबवण्यात आले आणि त्या प्रकल्पांची जी संख्या होती ती 43,388 इतकी होती। याचा अर्थ संपूर्ण देशभरात CSR चे प्रकल्प सुरू आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून। आता अजून थोडंसं डिटेल मध्ये जाणून घेऊयात। याचबरोबर जर आता आपण पाहिलं की हे जे पैसे संपूर्ण देशभरामध्ये CSR चे पैसे खर्च होत आहेत त्या CSR चे पैसे खर्च होण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणत्या राज्यांचा आहे किंवा CSR चे सगळ्यात जास्त पैसे कोणत्या पहिल्या 10 राज्यांमध्ये खर्च झाले तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे। ही खूप सकारात्मक बाब आहे महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थांकरिता। याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थांना सगळ्यात जास्त संधी उपलब्ध आहे। सगळ्यात जास्त 2021-22 या साली CSR चा पैसे हे महाराष्ट्रामध्ये खर्च झालेले आहेत। त्यानंतर कर्नाटक आहे, त्याचबरोबर गुजरात आहे, तामिळनाडू आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली आहे, राजस्थान आहे, तेलंगणा आहे, हरियाणा आहे। या राज्यांमध्ये CSR चे सगळ्यात जास्त पैसे खर्च झालेले आहेत। पण या सर्व राज्यांमध्ये आघाडीवर कोण आहे तर आघाडीवर आहे महाराष्ट्र आपला।
आता याचबरोबर CSR चे पैसे सगळ्यात जास्त पैसे खर्च करणाऱ्या पहिल्या 10 कंपन्या कोणत्या आहेत, तर त्या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही नंबर 1 ला कंपनी आहे. त्यानंतर HDFC बँक लिमिटेड, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ऑइल अँड नॅचरल गॅस, NTPC लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, ITC लिमिटेड, त्यानंतर NDMC लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ICICI बँक लिमिटेड ह्या प्रमुख ऑर्गनायझेशन आहेत ज्या ऑर्गनायझेशननी 21-22 या एका आर्थिक वर्षामध्ये सगळ्यात जास्त पैसे खर्च केलेत. जर आपण 1 नंबरच्या कंपनीचा विचार केला तर त्यांनी 812 कोटी रुपये खर्च केलेले आपल्याला इथं पाहायला मिळतील. याचा अर्थ कंपन्याच्या एका कंपन्यांची CSR खर्च करण्याची जी क्षमता आहे किंवा त्यांच्यावर जे बंधन आहे ते आता अलीकडे 1000 कोटींच्या आसपास पोहोचलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. जसं आता आपण पाहिलं की देशामध्ये सगळ्यात जास्त CSR खर्च करणाऱ्या पहिल्या 10 कंपन्या कोणत्या आहेत, तसंच आपल्याला हे देखील जाणून घ्यावं लागेल की ज्या CSR साठी पात्र असणाऱ्या कंपन्या आहेत त्यापैकी किती कंपन्यांनी पैसे खर्च केलेले आहेत, किती कंपन्यांनी पैसे खर्च केलेले नाहीयेत. ओके, त्याचबरोबर किती कंपन्यांनी त्यांना जी लिमिट घालून दिलेलं होतं CSRचं त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च केलेले आहेत. तर याची जर आपण माहिती जाणून घेतली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये CSR साठी कोणत्या कंपन्यांना अप्रोच व्हायला पाहिजे, कोणत्या कंपन्यांकडे CSR चे प्रपोजल पाठवायला पाहिजेत याविषयीची माहिती जाणून घेणं आपल्याला सहज शक्य होणार आहे. पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण बघितलं तर एक्झॅक्टली ॲज प्रिस्क्राइब्ड, म्हणजे एखाद्या कंपनीला CSRच्या नियमानुसार 100 रुपये खर्च करणं बंधनकारक होतं, तर त्या कंपनीनं फक्त 100च रुपये खर्च केलेत, ना कमी ना जास्त. अशा किती कंपन्या आहेत, तर 1251 कंपन्या अशा आहेत की ज्यांनी त्यांना जी मर्यादा किंवा त्यांना जेवढं लिमिट घालून दिलेलं आहे CSR खर्च करण्यासाठीचं तेवढेच पैसे खर्च केले. त्यानंतर काही कंपन्या अशा आहेत की ज्यांना 100 रुपये खर्च करणं गरजेचं होतं कायद्यानुसार, पण त्यांनी 90च खर्च केलेत, म्हणजे लेस दॅन प्रिस्क्राइब, ठरल्यापेक्षा कमी रक्कम ज्यांनी खर्च केलेली आहे अशा 3151 कंपन्या आहेत. याचा अर्थ सामाजिक संस्था अशा सुद्धा कंपन्यांना अप्रोच होऊ शकतात, त्यांना सुद्धा प्रपोजल देऊ शकतात. त्यानंतर मोर दॅन प्रिस्क्राइब्ड ही जी कॅटेगरी आहे, म्हणजे ज्यांना 100 रुपये खर्च करायला सांगितलेले होते त्यांनी 120 पण केले, 130 पण केले, 200 पण केलेले आहेत. अशा किती कंपन्या आहेत, तर त्यांची संख्या आहे 10,657. माझ्या मते हा आकडा खूप मोठा आहे आणि या आकड्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की CSRचं हे जे कल्चर आहे ते आपल्या देशामध्ये रुजताना दिसत आहे आणि वाढताना दिसत आहे. याचबरोबर अशाही काही कंपन्या आहेत की ज्यांना 100 रुपये खर्च करायला सांगितलेले होते परंतु त्यांनी 100 खर्च केलेलेच नाहीयेत, किंबहुना त्यांनी 1ही रुपया खर्च केलेला नाही. अशा सुद्धा काही कंपन्या आहेत आणि त्यांची जी आकडेवारी आहे त्यांची आकडेवारी आहे 3984 कंपन्या आहेत ज्यांनी 1ही रुपया 2021-22 मध्ये खर्च केलेला नाही. आता या कंपन्यांना तुम्ही अप्रोच करू शकता CSR साठी. या कंपन्यांनी का बरं CSR चे पैसे खर्च केले नसतील, याची काही कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं असेल ज्यामध्ये त्यांना CSR नक्की कसा इम्प्लिमेंट करायचा याची पुरेशी माहिती नसेल, हे कारण असू शकतं. दुसरं कारण आहे की त्यांनी जे CSRच्या माध्यमातून काम करायचं आहे त्यासाठी एखादी एजन्सी शोधायचा प्रयत्न केला असेल, म्हणजे एखादी स्वयंसेवी संस्था शोधायचा प्रयत्न केला असेल तर त्यांना ती योग्य स्वयंसेवी संस्था किंवा इम्प्लिमेंटेशन पार्टनर मिळाला नसेल. त्यामुळं इथं खूप मोठी संधी उपलब्ध आहे. 3984 कंपन्या अशा आहेत की ज्यांना इम्प्लिमेंटेशन पार्टनरची गरज आहे. तर आपण अशा देखील कंपन्यांना अप्रोच करू शकतो आणि यांच्याकडून आपण CSRचे पैसे घेऊ शकतो किंवा आपल्या एखाद्या प्रकल्पासाठी CSRच्या माध्यमातून निधी उभा करू शकतो. आता जसं आपण कोणत्या कंपनीने किती पैसे खर्च केले हे पाहिलं, तसंच आता आपल्याला जे CSRचे पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युटिलिटीज याचाच अर्थ सरकारची मालकी असणाऱ्या कंपन्यांचा वाटा किती आहे आणि खाजगी कंपन्यांचा वाटा किती आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यात जर आपण आकडेवारी पाहिली तर PSU कंपन्यांनी 2021-22 या एका वर्षामध्ये 4345.9 कोटी रुपये 4345
0.9 कोटी रुपये CSR साठी खर्च केलेले आहेत. या सगळ्या सरकारची मालकी असणाऱ्या कंपन्या आहेत, सरकारी मालकीच्या. आता याच्या व्यतिरिक्त ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांचा आकडा किती आहे मग? तर खाजगी कंपन्यांचा जो आकडा आहे तो आहे 21,932.8 कोटी रुपये. म्हणजे 83% कंपन्या खाजगी आहेत आणि 17% कंपन्या या सरकारी आहेत ज्या CSR चे पैसे खर्च करत आहेत. याचा अर्थ खाजगी कंपन्या दिवसेंदिवस CSR मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करताना दिसत आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांना सरकारी कंपन्यांसोबतच खाजगी कंपन्यांना सुद्धा अप्रोच करावं लागणार आहे, जेणेकरून त्यांना दोन्ही ठिकाणांवरून CSR फंडिंग मिळू शकते.